तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। विदर्भातील सिंचन प्रकल्पाकरिता सन 2006 ते 2013 दरम्यान ज्या प्रकल्पग्रस्तांनी सरळ खरेदीनी जमिनी दिल्या होत्या अशा प्रकल्पग्रस्तांना त्यावेळेस शासनाकडून कमी मोबदला मिळाला होता। त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये एकूण 16,000 हेक्टरीकरिता प्रति हेक्टर 5 लाख याप्रमाणे रुपये 800 कोटी सानुग्रह मोबदला मंजूर करण्यात आला होता। बुलढाणा जिल्ह्यातील झेगाव सिंचन प्रकल्प व अरकचरी सिंचन प्रकल्पाकरिता सन 2006 ते 2013 दरम्यान जळगाव जामोद मतदारसंघातील ज्या प्रकल्पग्रस्तांनी सरळ खरेदीने जमिनी दिल्या होत्या अशा प्रकल्पग्रस्तांना आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे हस्ते रुपये 7,22 लाख रुपयांची सानुग्रह अनुदान धनादेशाचे वाटप 22 जून रोजी नगर परिषद सांस्कृतिक सभागृह जळगाव जामोद येथे करण्यात आले। जळगाव जामोद मतदारसंघातील निमकराड, मांडवा, पळशीघाट, पिंपळगाव काडे, भुरखेड, सातळी तसेच कुंभारखेड येथील प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह अनुदान धनादेशाचे वाटप करण्यात आले। सोबतच संग्रामपूर तालुक्यातील अरकेचरी प्रकल्पातील सोनाळा येथील प्रकल्पग्रस्तांना रुपये 1,85 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले। झेगाव प्रकल्पातील मानेगाव व आडोड बुद्रुक तालुका जळगाव जामोद या बाधित गावठाणातील अतिक्रमित मालमत्तांना सुद्धा 2,23 लाख रुपयांचे वाटप 2,23 लाख रुपयांचे वाटप आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आले। यासोबतच नियामक मंडळाचे मंजुरीनुसार आडोड खुर्द पुनर्वसित गावठाणात घर बांधलेल्या प्रकल्पग्रस्तांना पायवा बांधकामाकरिता प्रति कुटुंब 1 लाख याप्रमाणे अनुदानाचे धनादेशाचे वाटप करण्यात आले। सदर अनुदान मिळाल्यामुळे प्रकल्पग्रस्तांना नक्कीच पेरणीच्या काळात याची मदत झालेली असून त्यांचे चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे। सदर कार्यक्रमाला श्रीराम हजारे अधीक्षक अभियंता झेगाव प्रकल्प पाटबंधारे मंडळ शेगाव, परमजीत सिंग जुनेजा कार्यकारी अभियंता झेगाव धरण व पुनर्वसन विभाग शेगाव, तुषार मेतकर कार्यकारी अभियंता झेगाव पुनर्वसन, प्रवीण चावरे कार्यकारी अभियंता झेगाव उपसा सिंचन विभाग खामगाव, बंडू पाटील जिल्हा परिषद सदस्य तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, जळगाव।